श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 11, समास 2. चत्वार देव निरूपण. संत समाज मनाचा सखोल विचार करतात. समर्थांनी तर 12 वर्ष भ्रमण करून अखंड हिंदुस्थान पायी घातला होता. अनेक लोकांचं निरीक्षण केलं होतं. त्यांच्या रूढी, परंपरा, अज्ञान, दारिद्र्य, आचार विचार यांचा अभ्यास केला होता. देवांच्या संकल्पना न्याहाळल्या होत्या. या समासात समर्थ सांगतायत की विश्वातल्या वस्तूंचे 2 विभाग पडतात. एक शाश्वत तर दुसरा अशाश्वत. माणसाच्या मनावर मायेचं दाट आवरण आहे. त्यातून संशय निर्माण करणं, कल्पना करीत सुटणं, या गोष्टी अशाश्वत आणि कष्टदायी आहेत. शाश्वतामध्ये या गोष्टींना स्थान नाही. अष्टधा प्रकृती ही विकारशील म्हणजे सतत बदलणारी आहे. आपण पाहिलं त्यातूनच सर्व सृष्टी निर्माण झाली. आपापल्या स्वभावानुसार मानव समाजामध्ये अनेक मत निर्माण झाली. अनेक प्रकारचे खोटे भ्रामक विचार वाढीला लागले. आचार बहुरंगी बहुढंगी बाह्यांगी होत गेले. देहाच्या अभिमानाने आचार पाळला जाऊ लागला. बहुजन समाज प्रापंचिक वासना पूर्ण करण्यातच गुंतला. सारासार विचार करणारे अगदी तुरळक आहेत. अनेक देव, अनेक पंथ निर्माण झाले आणि मतामतांचा गलबला होत गेला. देवांचे 4 प्रकार दिलेत या समासात. पहिलं आहे नाना प्रकारच्या प्रतिमा. दुसरं आहे अवतार महिमा. तिसरं सर्वांचा अंतरात्मा. आणि चौथं निर्विकार ब्रह्म. जो मायामय द्वैत भजतो, भयानी भरलेल्या प्रकृतीचं सतत चिंतन करतो, तो कसा असतो? तो भयानी व्यापला जातो. शाश्वत आणि अशाश्वत वेगळे करावं लागेल यासाठी. आणि जे शाश्वत जाणतात, शाश्वत अशाश्वत वेगळं करून जे शाश्वत जाणतात ते थोर अनुभवी संत असतात. आणि म्हणून जाणत्या पुरुषाने अंतर्यामी शाश्वत ब्रह्म ओळखून असावं. स्टार नोट मध्ये म्हटलंय, नदीचं पाणी शुद्ध झालं की तळातील गोटे स्पष्ट दिसू लागतात. कसं? जसं मन शुद्ध झालं की ब्रह्म स्वरूपाचं उत्कट दर्शन होतं. हा संतांचा अनुभव इथे अधोरेखित केलेला आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.